नमस्कार मंडळी, कसेत सगळे? मस्त मजेत ना? तर आम्ही पण मस्त मजेत आहे. तर मी आता जे आमचा पेरलेला कांदा आहे त्या कांद्याकडे आले होते. भिजवायचा आहे कांदा औषध मारायसाठी. काल कारभारी म्हणलं रान वाळलेलं नाही, जरा ओललं आहे, त्यामुळे म्हणलं चला चक्कर तरी मारू का वाळलंय का रान भिजवायसाठी, कारण औषध मारायला लागन. तर आल्यावर बघते तर गेल्या वर्षी जी कांद्याची अवस्था होती तशीच आहे. लव्हाळ्याने गच्च भरलाय वाप. तर गेल्या वर्षी पण असंच होतं बघा, तुम्हाला दाखवते. सगळं असंच लव्हाळ्याने गच्च भरलेलं होता. तर ह्याच रानात 9 दिवस आम्हाला कांदा खुरपायला गेला होता. तर बायांची पगार 9 दिवसाची 15,000 झाली होती. जवळजवळ लागणीचं पैसे गेल्यासारखं गेलं ह्याला खुरपानाला, कारण लागणीला जास्त घेतात पैसे म्हणून आम्ही कांदा पेरला. तर त्याचं लागणीचं पैसे आमचं खुरपानालाच गेलं. तर कसं करायचं बघा शेतकऱ्यांनी. कुठला जरी निर्णय घेतला तरी त्याच्यात शेतकरी डुबतो. याच लागणीला 12-13 हजार रुपये एकर आहे म्हणून पिरून सोपं होईन म्हणलं, तर पिरून सोपं झालं तर हे गवताचं असलं लव्हाळा काय मरत नाही. औषध मारलं आणि काय केलं तरी. करायचं तरी काय नक्की शेतकऱ्यांनी. आणि हे सरकार असलं बाजार वाढवतोय पण आणि लगेच आठवड्याभरात कमी पण करतोय. तर ह्याच रानातला कांदा मी आता वखारीत आहे, ती भरायला जाणार आहे बाजार. आता आज लोणीचा गुरुवारचा बाजार आमचा, त्याच्यासाठी आता भरायची मला पिशवी. तर ती कांदा तुम्हाला दाखवते. अजून वखारीत ठेवलाय, कारण का तर अजून 10-20 रुपयांनी वाढल ह्या अपेक्षाने कारभाऱ्याने अजून भरून दिला नाही कांदा. तर आता नक्की करायचं काय डोकं चाला नाही. बाजार कमी झालं तर कसा शेतकरी वर येणार आहे? नाही वर येणार शेतकरी. आणि आपलं असं होतंय शेतकऱ्यांचं की बाजार वाढायला लागलं की ते इन्स्टावरती सगळे कांद्याचेच व्हिडिओ. इतक्या दिवस पेंडिंगला होता, आता आला ट्रेंडिंगला, मार्केट गाजवायला आला. नका असले व्हिडिओ टाकत जाऊ, याने आपलंच नुकसान होतं. हे असले व्हिडिओ टाकले की ते कसं असतंय, शेजाऱ्याला किंवा भावकीतल्याला असं एखादा जर माणूस सक्सेस व्हायला लागला तर ते कसं बघवत नाही, तसं ह्या सरकारला बघवत नाही. शेतकरी वर येऊन द्यायचा नाही त्यांना. त्यामुळे नका असलं व्हिडिओ टाकून. माझ्या दृष्टीने तर मला वाटतंय की असं व्हिडिओ टाकूच नका. बाजार वाढलेलं खरंच नका टाकू. लय अवस्था बेकार आहे शेतकऱ्याची. पण काय करणार आहे? पण सरकारला कळायलाच मार्ग नाही. शेतकऱ्याशिवाय तर माणूस जगणारच नाही, पण त्यांना कळतच नाही. अवघड परिस्थिती शेतकऱ्यांची. तर मी तुम्हाला आता राहिलेला व्हिडिओ कांदा भरायला गेल्यावर दाखवते. तर बघा मंडळी, मी तुम्हाला म्हणलेलं कांदा भरायला वखारीत गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवते. तर बघा असा कांदा आहे. आता कलर डाऊन झालाय ह्याचा, तरी सुद्धा आता हे भरायचा ठेवलाय कांदा. आता उगवायला पण लागलाय. कारभाऱ्यांना भरा म्हणते तरी ऐका नाहीत. आता हे असं जर उगवायला लागलेलं अजून ठेवलं तर जे भेटतंय ते पण भेटायचं नाही. हाय असा कांदा वखारीतला काढून रानात खत म्हणून टाकायची वेळ आली आहे. पण शेतकऱ्याला अपेक्षा लय, सरकार बाजार वाढवल म्हणून. अजून काय करायचं आता? जे नशिबात आहे ते होतच. चालतंय, चला पिशवी भरायची राहिली थोडी.